तर नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेले ज्योतिबा मंदिर पाहण्यासाठी। आजच्या व्लॉगमध्ये आपण ज्योतिबाचा इतिहास, मंदिर, भक्तांची श्रद्धा तसेच कार्तिक राजच्या रूपात बालरूपी ज्योतिबा यांना पाहणार आहोत। ज्योतिबा मंदिर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे। हे मंदिर डोंगरावर वसलेले असून भगवान ज्योतिबांना समर्पित आहे। ज्योतिबा हे भगवान ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे संयुक्त रूप मानले जाते। समुद्र सपाटीपासून सुमारे 3100 फूट उंचीवरील या ज्योतिबा डोंगराचा परिसर हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे। वाडी रत्नागिरी या नावाने परिचित असलेले ज्योतिबा देवस्थान हे कोल्हापूरच्या वायव्येस 17.5 किलोमीटरवर आहे। सह्याद्रीचा जो फाटा पन्हाळगड, पावनगड असा गेला आहे, त्याच्यामध्ये सोंडेसारखा शंखाकृती भाग जो वर गेलेला दिसतो तोच ज्योतिबाचा डोंगर। या डोंगरावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले हे ज्योतिबाचे पुरातन मंदिर आहे। पहाटे येथील वातावरण खूप प्रसन्न असते। डोंगरावरील उंच सकल भागात वाडी रत्नागिरीचे गावठाण वसले असून सुमारे 5000 लोकवस्तीच्या या गावात बहुसंख्य लोक गुरव समाजाचे आहेत। देवता कृत्य तसेच नारळ, गुलाल व मेवा मिठाई यांची दुकाने यावरच त्यांचे गुजारण होत आहे। मंदिराच्या बाहेर आपल्याला पूजेसाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंची दुकाने पाहायला मिळतात। ज्योतिबा अथवा केदारेश्वर हे बद्री केदाराचेच रूप आहे। ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी या सर्वांचा मिळून एक तेजपुंज अवतार म्हणजे ज्योतिबा किंवा केदारनाथ। ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली असून ज्योत म्हणजे तेज, प्रकाश, वायू, पाणी, आकाश व पृथ्वी या पंचमहाभूतांपैकी तेजाचे शक्तिदैवत म्हणजे वाडी रत्नागिरीचा ज्योतिबा। कथेनुसार पौगंड ऋषींच्या वंशाला दिवा नव्हता। त्यांनी तपश्चर्या करून बद्रीनाथांना संतुष्ट केले। बद्रीनाथांनी ऋषी व त्यांच्या पत्नी विमलाभुंजा यांच्या पोटी जन्माला येण्याचे वचन दिले। त्याप्रमाणे चैत्रषष्ठीच्या मुहूर्तावर स्वतः 8 वर्षांची बालमूर्ती होऊन बद्रीनाथ हे ऋषी दाम्पत्यासमोर अवतरले। ही बालमूर्ती
बद्रीनाथांची प्राणज्योत, म्हणून त्याचे नाव ज्योतिबा असे ठेवले. आपला पुत्र हा जगाचा तारणकर्ता व गरिबांचा कैवारी असावा अशी विमला गुंजांची तीव्र इच्छा होती. त्याप्रमाणे तिच्या ओंजळीत केदारनाथांची प्राणज्योत प्रकट झाली. हेच ज्योतिबाचे खरे रूप. एका कथेनुसार रत्नासूर व कोल्हासूर या राक्षसांनी जेव्हा कोल्हापूरमध्ये अत्याचार सुरू केला होता, तेव्हा करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीने केदारनाथांचा धावा केला. तेव्हा केदारनाथांनी ज्योतिबा अवतार घेऊन या राक्षसांचा संहार केला. हे राक्षस मारल्यानंतर ते परत हिमालयाकडे जाण्यास निघाले. तेव्हा महालक्ष्मी व चोपडाई देवीने विनंती करून त्यांना वाडी रत्नागिरीवर परत आणले व त्यांचा राज्याभिषेक केला. सोहळ्यास यमाई देवीस निमंत्रण देण्याचे विसरल्याने त्या रुसल्या. त्यांचा रुसवा काढण्यासाठी पूर्वी केदारनाथ औंध गावी जात होते. त्यावेळी यमाई देवीने केदारनाथांना सांगितले की तुम्ही आता मूळ पीठाकडे येऊ नका. मीच वाडी रत्नागिरीवरील चाफेबनात येते. तेव्हापासून केदारनाथ चैत्र पौर्णिमेस श्री यमाई देवीची भेट घेण्यासाठी जातात. हीच ती आजची चैत्र यात्रा. चला आता आपण ज्योतिबाचे दर्शन घेऊया. ज्योतिबांची मूर्ती काळ्या घोटीव पाषाणातील असून याला चतुर्भुजा आहेत. शेजारीच ज्योतिबांचे उपवाहन शेष आहे. ज्योतिबांचा शरीर संरक्षक काळभैरव बाहेरच्या बाजूस असून येथे मूळ ज्योत तेवत असते. ज्योतिबांचे दर्शन घेण्या अगोदर काळभैरव व ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. वेळ झाली आहे ती कार्तिक राजच्या रूपात बाळरूपी ज्योतिबा यांना पाहण्याची. कोल्हापूरच्या वायव्य दिशेस 17.5 किलोमीटर अंतरावर वाडी रत्नागिरी येथे दख्खनचा राजा ज्योतिबाचे भव्य पुरातन असे मंदिर आहे. हे तीर्थ ज्या पर्वतावर वसलेले आहे त्या डोंगराचे मूळ नाव मौनागिरी. डोंगरावर उत्तरेकडील बाजूस खोलगट भागामध्ये ज्योतिबाचे मंदिर आहे. मंदिर हेमाडपंथी शैलीतील असून या ठिकाणी 3 मंदिरांचा समूह आहे. मंदिराचे बांधकाम उत्तम प्रतीचे वेसाल्ट दगडात करण्यात आले आहे. मुख्य मंदिर हे प्राचीन असून उर्वरित 2 मंदिरे ही 18व्या शतकात बांधल्याचा उल्लेख आढळतो. ज्योतिबा मंदिर हे अतिप्राचीन असून ते महालक्ष्मी मंदिराच्या बरोबरीचे आहे. मंदिराचा दगड मंदिरातील तापमान संतुलित राखण्याचे काम करतो. त्यामुळेच उन्हाळ्यामध्ये गाभाऱ्याबरोबरच मंदिराच्या बाहेर व मंडपात भाविकांना गारव्याचा अनुभव घेता येतो. ज्योतिबावरील नंदीचे दक्षिणाभिमुख मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. असे मंदिर क्वचितच आढळते. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी एकाऐवजी 2 नंदी आहेत. हे दोन्ही नंदी म्हणजे ईश्वरांच्या सगुण निर्गुणांच्या भक्तीचे प्रतीक होय.
ज्योतिबावर सरता रविवार, नगर प्रदक्षिणा, 11 मारुती दिंडी, नवरात्रोत्सव, पालखी सोहळा, श्रावण षष्ठी यात्रा असे अनेक सण उत्सव साजरे केले जातात. ज्योतिबाचे मंदिर हे ठराविक दिवसांसाठीच रात्रंदिवस खुले असते. चैत्र काळातील 3 दिवस, श्रावण षष्ठी यात्रेत, चैत्र षष्ठीस, विजयादशमीचा जागर दिवस या दिवशी हे मंदिर रात्रंदिवस खुले असते. ज्योतिबाचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो कनेरी मठ पाहण्यासाठी. कनेरी मठ किंवा सिद्धगिरी मठ हे कोल्हापूर जवळील एक प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण भगवान शिवांच्या कळसिद्धेश्वर परंपरेशी संबंधित असून लिंगायत समाजाचे महत्त्वाचे आध्यात्मिक केंद्र मानले जाते. कोल्हापूर शहरापासून सुमारे 10 ते 15 किलोमीटर अंतरावर कनेरी गावात हा मठ आहे. या मठाचा इतिहास सुमारे 1000 वर्षाहून अधिक जुना मानला जातो. येथे प्राचीन शिवमंदिर, विशाल नंदी तसेच भगवान शिवांची मोठी मूर्ती आकर्षणाचे केंद्र आहे. कनेरी मठातील सर्वात प्रसिद्ध आकर्षण म्हणजे सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालय. येथे जुन्या भारतीय ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवणारे सुमारे 300 पेक्षा जास्त जिवंत भासणारे पुतळे आहेत. शेतकरी जीवन, पारंपरिक व्यवसाय, गावातील संस्कृती आणि जुन्या काळातील जीवनशैली यांचे सुंदर दर्शन येथे होते. मठामध्ये गोशाळा, शिक्षण संस्था, रुग्णालय आणि समाज उपयोगी उपक्रम चालवले जातात. महाशिवरात्रीला इथे मोठी यात्रा भरते आणि हजारो भाविक दर्शनासाठी येतात. सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत पर्यटकांसाठी हा मठ खुला असतो. वेळ झाली आहे आता परतीच्या मार्गाची. तर मंडळी, आपला आजचा प्रवास इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ज्योतिबाच्या नावानं चांग भलं.